29 ऑगस्टला मनोज सरांगेंनी आंदोलन करू नये अशी मनधरणी करण्यासाठी मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वात मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने अंतरवलीत जात त्यांची भेट घेतली आहे। मात्र सरांगे आंदोलनावर ठाम आहेत। सरांगेंनी सरकारला सर्व 58 लाख नोंदींची प्रमाणपत्र देण्यासाठी 28 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली आहे। जात पडताळणीचं प्रमाणपत्र कुणी जाणून बुजून रोखून ठेवलं असतील तर ते द्या। ओबीसींच्या सवलती मराठा समाजाला 28 ऑगस्टच्या आत लागू करा असंही त्यांनी बजावलंय। सामान्य मराठा समाजानं घराबाहेर पडावं, प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा असं आवाहनही त्यांनी केलंय। काही अधिकारी जाणीवपूर्वक दाखले देण्यास विलंब करून सरकारला बदनाम करण्याची भूमिका घेत असल्याचा आरोप विखे पाटलांनी केलाय। त्यावर अधिकारी की सरकारचं मराठ्यांना अडथळा आणू लागलं ते कळू द्या असा सवाल सरांगेंनी केलाय। सरकारच्या शिष्टमंडळात उदय सामंत, शंभूराज देसाई आणि प्रसाद लाड यांचाही समावेश होता। विद्यार्थ्यांचे पंजाबराव देशमुखांच्या माध्यमातून शिष्यवृत्त्या राहिल्यात, सारथीच्या कुठल्या योजना राहिल्या त्याविषयी आपण चर्चा केली। निधी सगळा द्या महामंडळाचा ते पण सांगितलंय, सारथीला पण द्या म्हणून सांगितलं। 28 ऑगस्ट पर्यंत ते करतोय त्यांनी म्हणून सांगितलंय, पण आंदोलन हे थांबणार नाहीये। 29 ऑगस्टला आंदोलन होणार आहे। मला हे निर्णायक आंदोलन करायचंय। मराठा समाजाची मागणी मला पाठीमागे ठेवायची नाहीये। मराठा समाजानं हे विषय समजून घ्या। ज्यांचे जे घराने तुम्ही तुमचे अर्ज घेऊन अंतरवालीत यावं, म्हणजे मलाही सोपं जाईल आणि तुमच्यासाठी सोपं जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।